मित्रांनो, आजच्या व्हिडिओला ना 2 प्रश्नांपासून सुरुवात करूयात। सगळ्यात पहिला प्रश्न, तुमच्या आयुष्यामध्ये असं एखादं ध्येय आहे का ज्या ध्येयासाठी तुम्ही किमान 3 ते 5 वर्ष बिलकुल डिसिप्लिन वे मध्ये आणि कन्सिस्टंटली मेहनत घ्यायला आणि काम करायला तयार आहात? हा पहिला प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला स्वतःला द्यायचंय। आणि दुसरा प्रश्न असा आहे, मी एखादं काम करायला जर बसलो तर रिगार्डलेस ऑफ ऑल डिस्ट्रॅक्शन्स, रिगार्डलेस ऑफ ऑल बोर्डम, मी ते काम पूर्ण केल्याशिवाय उठत नाही। या स्टेटमेंटसाठी तुम्ही स्वतःला 10 पैकी किती मार्क्स द्याल? जर समजा तुम्ही या स्टेटमेंटसाठी स्वतःला 9 किंवा 10 मार्क्स देताय तर मग तुम्हाला या व्हिडिओची गरज नाहीये, कारण ऑलरेडी तुम्ही बऱ्यापैकी चांगले डिसिप्लिन आहात। पण जर का तुम्ही स्वतःला यापेक्षा कमी रेट करताय या प्रश्नावरती तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी गरजेचा आहे आणि तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला पाहिजे। तुम्ही या व्हिडिओचं थंबनेल बघितलं असेल ज्यामध्ये तुम्हाला स्वयंशिस्तीचे 5 सिक्रेट ऐकायचे, तर ते 5 सिक्रेट सांगण्यापूर्वी थोडक्यात मी तुम्हाला डिसिप्लिन म्हणजे नेमकं काय आणि ती काय इम्पॉर्टंट आहे हे सांगतो। इव्हन मी आता काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम वरती एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये पण मी हीच गोष्ट सांगितली होती की नुसतेच मोटिवेशनच्या पाठीमागे पळू नका, तर तुम्हाला जी गोष्ट अचीव करायची आहे ना त्या गोष्टीशी कमिटेड राहा। कारण काय माहिती, मोटिवेशन ही अशी गोष्ट आहे जी बाहेरून कोणीतरी आपल्याला द्यावं लागतं किंवा कोणाकडून तरी आपल्याला ती घ्यावी लागते, म्हणजेच ते नेहमी आउटसाइड इन फ्लो होत असतं, म्हणजे बाहेरून आतमध्ये येत असतं आणि म्हणूनच त्याचा प्रभाव खूप कमी असतो। जर समजा तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला मोटिवेशन मिळालं तर ते मोटिवेशन फार काळ टिकणार नाहीये, फार तर 2 तास टिकेल किंवा आजचा 1 दिवस टिकेल, आठवडाभर टिकेल, पण त्याच्यानंतर जर का तुम्हाला एखादी गोष्ट कन्सिस्टंटली करायचं असेल आणि त्याच्यावरती मेहनत घ्यायची असेल ना तर तुम्हाला डिसिप्लिनच राहावं लागेल। ती सेल्फ डिसिप्लिन तुम्हाला स्वतःमध्ये अडॉप्ट करायलाच लागेल जर का लॉंग टर्म आणि कन्सिस्टंटली तुम्हाला एखाद्या गोलवरती काम करत राहायचं असेल तर। पण त्याऐवजी जर का तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी कमिटेड असाल ना तर ती कमिटमेंट तुम्हाला इन्स्पिरेशन देत राहील ती गोष्ट कंटिन्यू आणि कन्सिस्टंटली करत राहण्यासाठी। आणि इन्स्पिरेशन ही अशी गोष्ट आहे जी नेहमी तुमच्या आतमध्ये तयार होत असते। एक इन्स्पिरेशनचा सोर्स तुमच्या आतमध्ये असतो आणि तो आतमधून बाहेर जात असतो, म्हणजे तुमच्या थ्रू लोकांपर्यंत तो पोहोचत असतो, म्हणजेच इनसाइड आउट फ्लो होत असतो। आणि ही जी कमिटमेंट आहे, हे जे इन्स्पिरेशन आहे ना, यालाच आपण डिसिप्लिन असं म्हणतो। कमिटमेंटचा अर्थ काय होतो? एखादी गोष्ट करायची ठरली तर ती करायची ठरली आहे, डझंट मॅटर किती प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये येणार आहेत, काय डिस्ट्रॅक्शन येणार आहे किंवा काय ऑब्स्टॅकल्स येणार आहेत, बरोबर आहे, त्यालाच आपण कमिटमेंट म्हणतो। आणि ती कमिटमेंट जर आपल्याला फॉलो करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय असते तर डिसिप्लिन म्हणजे शिस्त। पण प्रॉब्लेम काय झाला माहितीये, अगदी लहानपणापासून डिसिप्लिन किंवा शिस्त ही गोष्ट आपल्याला खूप निगेटिव्ह वे मध्ये शिकवली गेली। म्हणजे लहानपणी आपल्याला आपले पॅरेंट्स बोलायचे जर का तो अभ्यास नाही केला तर तुला टीचर्स मारतील, किंवा इव्हन आपल्या काही म्हणी पण अशाच होत्या की छडी लागे छमछम विद्या ये घमघम। म्हणजे याचा अर्थ काय, डिसिप्लिन ही गोष्ट आपण पनिशमेंट सोबत जोडली किंवा कोणाची तरी आज्ञा म्हणून आपल्याला ती शिकवली गेली। जसं आपल्या पॅरेंट्सने आपल्याला आज्ञा दिली अभ्यास करण्याची किंवा आपल्या शिक्षकांनी आपल्याला सांगितलं, फोर्स केला आणि म्हणून आपल्याला ती गोष्ट करायची। या पद्धतीने आपल्याला डिसिप्लिनची ओळख झाली आणि वयाच्या त्या टप्प्यावर कदाचित आपल्याला जेव्हा आपली समज डेव्हलप झालेली नसेल तेव्हा ती गोष्ट गरजेची असेल सुद्धा। पण जसे जसे आपण आयुष्यात पुढे जायला लागतो त्यावेळी आपल्याला कुणीतरी ही गोष्ट समजावून सांगणं गरजेचं आहे की डिसिप्लिन म्हणजे शिस्त फॉलो करणं, याचा अर्थ कुणी आपल्याला फोर्स करणं, कुणीतरी आपल्याला आज्ञा देणं किंवा आपल्याला काहीतरी शिक्षा होईल या भीतीतून आपण करण्याची एखादी कृती नाहीये। तर सेल्फ डिसिप्लिन किंवा स्वयंशिस्त ही एक पर्सनल चॉईस आहे जी आपण जर घेतली आणि ती अप्लाय केली तर आपल्याला हवी तशी आपण लाईफ जगू शकतो किंवा आपल्याला ज्या गोष्टी अचीव करायच्यात त्या सहजपणे आपण अचीव करू शकतो। इव्हन जर तुम्ही स्क्रीनवरती डिसिप्लिनची डेफिनेशन बघत असाल तर ती सुद्धा हेच सांगते की डिसिप्लिन म्हणजे कुणीही केलेला फोर्स, कुणीही केलेली आज्ञा किंवा एखादी शिक्षा मिळेल या भीतीने केलेली कुठलीही गोष्ट नाहीये, तर तो एक पर्सनल डिसिजन आहे। त्यामुळेच मोटिवेशन, विल पॉवर या गोष्टी काही काळ तुमच्यासाठी काम करतील, पण जर का तुम्हाला लॉंग टर्म मध्ये आणि कन्सिस्टंटली एखाद्या गोष्टीवरती काम करायचंय तर तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन स्वतःमध्ये डेव्हलप करायला लागेल आणि त्यातूनच ते करणं शक्य आहे। त्यामुळेच आज मी तुम्हाला जे 5 सिक्रेट सांगणार आहे ना स्वयंशिस्तीचे, त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला मोटिवेट करण्याचा जास्त प्रयत्न नसणार आहे, तर तुम्हाला प्रॅक्टिकल ऍडवाइस देण्याचा माझा प्रयत्न आहे, ज्या गोष्टी तुम्ही रिअल लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करू शकता ऍक्च्युअल मध्ये। तर चला सुरुवात करूयात 5 सिक्रेट स्वयंशिस्त स्वतःमध्ये डेव्हलप करण्याचे। सूरज थिटे नाव आहे माझं आणि तुम्ही बघायला स्टार्ट केलेले आहेत आपण जी फायर सिरीज लॉन्च केलेली आहे त्या फायर सिरीजचा 37वा एपिसोड। लेट्स स्टार्ट। सगळ्यात पहिलं सिक्रेट आहे मेंटल कॉन्ट्रास्टिंग मेथड, ज्याला मराठीमध्ये आपण मानसिक विरोधाभास पद्धत असं म्हणू शकतो किंवा यालाच फॅन्टसी रिअलायझेशन थेरी असं पण म्हणतात। गॅब्रियल ओटिंजन नावाचे एक सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांनी एक रिसर्च कंडक्ट केला होता। कॉलेजमधल्या एका क्लासमध्ये जेवढे विद्यार्थी होते ना त्या विद्यार्थ्यांचे त्यांनी 3 ग्रुप केले आणि त्या 3 ग्रुपला ना वेगवेगळ्या फॅन्टसीज व्हिज्युअलाइज करायला, प्रॅक्टिस करायला सांगितल्या। त्यातला जो सगळ्यात पहिला ग्रुप होता त्यांना पॉझिटिव्ह फॅन्टसी व्हिज्युअलाइज करायला सांगितली। पॉझिटिव्ह फॅन्टसी म्हणजे काय तर त्यांना जे काही गोल्स अचीव
करायचे आहेत त्यांचे, ते गोल अचीव्ह झाल्याच्या नंतर त्याचे पॉझिटिव्ह आउटकम्स काय असतील, त्यांची लाईफ कशी असेल, या गोष्टी व्हिज्युअलाइज करायला त्यांना सांगितल्या. आणि जो दुसरा ग्रुप होता त्यांना निगेटिव्ह फॅन्टसी व्हिज्युअलाइज करायला सांगितली. निगेटिव्ह फॅन्टसी म्हणजे काय, तुमची जी काही स्वप्न आहेत ना ती फ्युचर मधली स्वप्न आहेत, पण आता तुम्हाला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या समोर डिफिकल्टीज काय आहेत किंवा ऑब्स्टॅकल्स काय आहेत, या गोष्टी त्यांना व्हिज्युअलाइज करायला सांगितल्या. आणि जो तिसरा ग्रुप होता ना त्या ग्रुपला सांगितलं या दोन्ही फॅन्टसीज जे आहेत ना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, त्या दोन्ही गोष्टी व्हिज्युअलाइज करा की तुमची लाईफ कशी असणार आहे ज्यावेळेस तुमचं गोल अचीव्ह होईल, त्याचे पॉझिटिव्ह आउटकम्स तुम्हाला मिळतील. पण त्याचबरोबर आता तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या समोर ज्या काही डिफिकल्टीज आहेत किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते प्रॉब्लेम पण तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि या दोन्ही गोष्टींमधला जो कॉन्ट्रास्ट आहे, विरोधाभास आहे, त्याचा स्टडी करा आणि त्या गोष्टी व्हिज्युअलाइज करा. जेव्हा हा रिसर्च कंप्लीट झाला ना तर त्यातून जो निष्कर्ष निघाला तो असा होता, ज्या ग्रुपने दोन्ही गोष्टींचा स्टडी केला ते व्यवस्थित प्रिपेअर करू शकले त्यांच्या गोलसाठी आणि ते जास्त सक्सेसफुल झाले. कारण काय, ज्यांनी फक्त पॉझिटिव्ह फॅन्टसी प्रॅक्टिस केली ना त्या लोकांनी ऑब्स्टॅकल्सचा किंवा प्रॉब्लेम्सचा विचारच नाही केला की काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळं एका वेळेच्या नंतर त्यांचं मोटिवेशन संपलं किंवा ती गोष्ट त्यांना अशक्य वाटायला लागली. आणि जे दुसऱ्या ग्रुप मधली लोक होती ज्यांनी निगेटिव्ह फॅन्टसी प्रॅक्टिस केली होती त्यांच्याकडे तर काही मोटिवेशनच नव्हतं, त्यांनी नुसतेच प्रॉब्लेम्स बघितले होते, त्यामुळं त्यातली बहुतांश लोक त्यांचे गोल्स अचीव्ह करू शकले नाहीत. पण जो तिसरा ग्रुप होता त्यांनी बॅलन्स अप्रोच ठेवला, त्यांनी आत्ताचे प्रॉब्लेम्स आणि ऑब्स्टॅकल्स काय आहेत या गोष्टींचा पण स्टडी केला आणि त्यांचा गोल जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी त्याचे पॉझिटिव्ह आउटकम्स काय असतील या गोष्टीचा पण त्यांनी विचार केला. त्यामुळं जो तिसरा ग्रुप आहे ना त्यांच्याकडे मेंटल क्लॅरिटी जास्त होती, त्यांचं माइंड जास्त क्लिअर होतं की आपल्याला नेमके प्रॉब्लेम्स काय येणार आहेत आणि आपल्याला त्या प्रॉब्लेम्सला फेस करून आपलं गोल अचीव्ह कसं करायचंय. या रिसर्च मधून आपल्याला काय शिकायचंय तर माइंडची क्लॅरिटी ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जेवढं तुमचं माइंड क्लिअर असेल तुम्हाला हवं असलेल्या गोष्टींवरती तेवढे तुमचे डिस्ट्रॅक्शन्स दूर होतील, तेवढा तुमचा आळस कमी होईल आणि तेवढे तुम्ही स्वतःहून डिसिप्लिन होण्याचा प्रयत्न कराल. कारण तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे की आपली स्वप्न काय आहेत आणि त्याच्यासाठी कुठल्या लेवलचे एफर्ट घेणं आपल्याला गरजेचं आहे. सो जर का तुम्हालाही अगदी एफर्टलेसली सहजपणे स्वयंशिस्त अडॉप्ट करायची असेल ना तर तुमचे जे काही गोल्स आहेत ना त्या गोल्स विषयी या पद्धतीने विचार करा आणि त्यातून तुम्हाला जी क्लॅरिटी मिळेल ना ती क्लॅरिटी तुम्हाला मदत करेल डिसिप्लिन व्हायला. दुसरं सिक्रेट आहे आय म्हणजे इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन्स, अंमलबजावणीचा उद्देश असं ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. ही जी मेथड आहे ना ती पहिल्या मेथडची फॉलोइंग मेथड आहे का ते तुम्हाला मी पुढे सांगतो. तर याच्यामध्ये सुद्धा अँजेला डकवर्थ नावाच्या ज्या सायकोलॉजिस्ट होत्या ना त्यांनी एक रिसर्च कंडक्ट केला. त्यांनी एका वर्गातल्या विद्यार्थ्यांचे दोन ग्रुप केले. एक ग्रुप होता कंट्रोल ग्रुप, त्यांना फक्त सांगितलं तुमच्या आयुष्यातला सगळ्यात इन्फ्लुएन्शियल पर्सन जो आहे, प्रभावी व्यक्तिमत्व, त्याच्यावरती एसे लिहा, दॅट्स इट. जो दुसरा ग्रुप होता ट्रीटमेंट ग्रुप, त्या लोकांना सांगितलं की तुमची जे येणारी एक्झाम आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्या विषयांचा तुम्ही अभ्यास कसं करणार आहात या गोष्टींचा प्लॅन बनवा आणि त्याचसोबत इफ अँड बट स्टेटमेंट पण लिहा, म्हणजे जर आणि तरचे स्टेटमेंट. ते कसे लिहिणार, उदाहरणार्थ जर गणित हा विषय माझ्यासाठी अवघड आहे आणि गणिताचा अभ्यास करताना मला बोर झालं किंवा कंटाळा आला तर मी 5 मिनिटांचा वॉक घेईन आणि वॉकच्या नंतर लगेच येऊन पुन्हा स्टडीला बसेन. जर एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मला अडचण आली तर मी माझ्या मित्राला कॉल करेन आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेईन. अशा पद्धतीने इफ अँड बट्स म्हणजे जर आणि तरचे स्टेटमेंट पण त्यांना लिहायला सांगितले. त्यानंतर त्यांच्या मेन परीक्षेच्या आधी जेव्हा त्यांना प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला दिले त्या प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर्स मध्ये जो ट्रीटमेंट ग्रुप होता ना त्या लोकांचे 60% चान्सेस वाढले होते की ते जास्त मार्क्स मिळवतील किंवा जास्त सक्सेसफुल होतील त्यांच्या एक्झाम्स मध्ये. मी तुम्हाला म्हणालो होतो की ही जी मेथड आहे ना ती पहिल्या मेथडची फॉलोइंग मेथड आहे. कारण काय, पहिल्या मेथड मध्ये आपण बघितलं जो थर्ड ग्रुप होता ज्यांनी कॉन्ट्रास्ट केल्या होत्या पॉझिटिव्ह फॅन्टसी आणि निगेटिव्ह फॅन्टसी दोन्ही गोष्टी, त्याच्यामध्ये आपण हेच बघितलं होतं की फ्युचर मधले जे काही पॉझिटिव्ह आउटकम्स आहेत तुमच्या गोलचे ते आपण नोट करून घेतो आणि त्यानंतर आता सध्याची काही करंट सिच्युएशन आहे किंवा आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे काही ऑब्स्टॅकल्स आहेत आपले ते गोल अचीव्ह करण्यामधले ते आपण नोट करत होतो. ते ऑब्स्टॅकल्स नोट केल्यानंतर त्याच्यावरती ऍक्शन प्लॅन पण बनवला गेला पाहिजे, तरच ते ऑब्स्टॅकल्स आपण ब्रेक करून पुढे जाऊ शकू. तर तेच ऑब्स्टॅकल्स कसे ब्रेक करायचे ही गोष्ट आपण दुसऱ्या मेथडमध्ये बघतोय. जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत ना त्या प्रॉब्लेम्सला ब्रेक डाऊन करून त्याच्यावरती कसं वर्क करता येईल, जर एखादी गोष्ट घडली, एखादा प्रॉब्लेम आला तर आपण त्यावेळेस काय करणार, ह्या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन आपण आधीच करतो आणि त्या पद्धतीने आपण आपला ऍक्शन प्लॅन तयार करतो. बरेचसे जे सायकोलॉजिस्ट आहेत ना ते या दोन्ही गोष्टी मिक्स करून पण बघतात, म्हणजे दोन्ही मेथड्स, जे आपण पहिली मेथड बघितली मेंटल कॉन्ट्रास्टिंगची आणि जे आता बघतोय इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन्सची, या दोनही मेथड्स जर आपण एकत्र करून बघितल्या तर ते काय बनेल, MCII म्हणजे मेंटल कॉन्ट्रास्टिंग विथ इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन्स. एखादा आपले जे काही गोल आहे, जी गोष्ट आपल्याला अचीव्ह करायची, त्याच्या फ्युचर मधले पॉझिटिव्ह आउटकम्स नोट करायचे आणि आत्ता करंट रियालिटी काय आहे, आत्ता आपल्याला काय प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात ते गोल अचीव्ह करण्यासाठी हे नोट करायचं आणि त्यानंतर आपल्याकडे जे प्रॉब्लेम्स आहेत ना त्या प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन काय, कशा पद्धतीने आपण त्याच्यावरती ऍक्शन घेणार आहेत तो ऍक्शन प्लॅन तयार करायचा. जर एखाद्या सिच्युएशन मध्ये एक्स गोष्ट
घडली तर मी वाय हे सोल्युशन त्याच्यावरती काढेन. या पद्धतीने जर आपण एखाद्या गोष्टीचा विचार केला किंवा इतकं डीप डाईव्ह केलं त्याच्यामध्ये, इतक्या खोलवर जर जाऊन विचार केला ना, तर मग आपल्याला स्वतःमध्ये डिसिप्लिन आणण्यासाठी इतकं हार्ड नाही जाणार आहे. ती गोष्ट तुम्ही सहजपणे करू शकाल. याच ग्रुपमधल्या पहिल्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की तुम्ही फक्त तुमच्या आयुष्यातल्या इन्फ्लुएन्शियल पर्सन वरती एसे लिहा म्हणून. त्या पद्धतीने आपण वागत असतो, रॅन्डम गोष्टी घडवण्याचा प्रयत्न करतो, त्याचा काही प्लॅन नसतो, कुठल्या डिफिकल्टीज आपल्याकडे आहेत त्याचा स्टडी नसतो आणि म्हणून खूप वेळेस डिस्ट्रॅक्ट होण्याचा किंवा बोर होण्याचा प्रकार आपल्यासोबत होत असतो आणि म्हणून आपल्याला ते डिसिप्लिन कॅरी करणं अवघड जातं. पण आता आपण ज्या 2 मेथड बघितल्या त्या मेथडने जर तुम्ही प्रयत्न कराल तर स्वयंशिस्त अडॉप्ट करणं एवढी अवघड गोष्ट नाही जाणार आणि हे प्रॅक्टिकली पॉसिबल होऊ शकेल. तिसरं जे सिक्रेट आहे स्वयंशिस्तीचं, रिड्यूस एन्व्हायरमेंटल फ्रिक्शन, म्हणजे वातावरणातले जे काही अडथळे आहेत ना आपल्या गोलच्या ते दूर करणं. ज्यावेळी तुम्हाला तुमचं एखादं गोल अचीव्ह करायचंय ना, ते गोल अचीव्ह करण्यामध्ये तुम्हाला मदत करेल असं वातावरण तुम्ही आजूबाजूला क्रिएट केलं पाहिजे किंवा तशा वातावरणात तुम्ही असले पाहिजे. नाहीतर की आपल्याला अजून प्रॉब्लेम्स येतील किंवा अजून अडथळे येतील ते गोल अचीव्ह करण्यामध्ये. अशा वातावरणात आपण राहिलं पाहिजे. त्यामुळं जेव्हा कुणीही आपल्याला विचारतं ना की मी एखादी गोष्ट करू शकत नाहीये किंवा मला जमत नाहीये, प्रॉब्लेम्स येतात किंवा अडथळे येतात, तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला हा प्रश्न विचारायचा, कारण त्याला वरच्या मेंटल कॉन्ट्रास्टिंग किंवा इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन्स वगैरे ह्या गोष्टी समजणार नाहीत किंवा कळणार नाहीत. त्यामुळे सगळ्यात सोपा प्रश्न विचारायचा की तुझ्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, ते पोषक आहे का तुला जी गोष्ट करायची आहे त्याच्यासाठी. आता हे जे रिड्यूस एन्व्हायरमेंटल फ्रिक्शन आहे म्हणजे वातावरणातले अडथळे दूर करण्याचा जो प्रकार आहे ना, याचे मी तुम्हाला 2 पर्सनल एक्झाम्पल देतो ज्याच्यातून तुम्हाला अजून क्लिअर होईल की आपण एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी पोषक वातावरण कसं निर्माण करू शकतो. सगळ्यात पहिलं उदाहरण आपल्या हे युट्यूब चॅनलचंच घेऊयात. जेव्हा पण मी एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करायला बसत असतो ना, त्यावेळेस मी ह्या रूम मध्ये बसतो, तर या रूम मध्ये आम्ही जे काही रूम पार्टनर्स आहेत ना ते इथं झोपत नाही किंवा अदर कुठल्याही गोष्टी करत नाही. इथं प्रत्येकाचं कामच चालतं. जर मी काम करत असेल तर मीही कामच करत असतो आणि त्यांचं जर काही काम असेल तर ते लोक पण कामच करतात. प्लस हा जो टेबल आहे ना माझ्या समोर, तो टेबल इथेच असतो नेहमी, तो हलवला जात नाही. बाजूला लाईट आहे, तिथे ट्रायपॉड स्टँड आहे ज्याच्यावरती हा कॅमेरा लागलेला आहे आणि जो लॅपटॉप मी यूज करतो तो लॅपटॉप पण याच टेबलवरती असतो. इव्हन जर का समजा मला माझ्या व्हिडिओची स्क्रिप्ट लिहायची आहे आणि मी त्याच्यासाठी काही पॉइंट्स नोट डाऊन करतोय, तर हा जो पेन मी वापरतो ना तो पेन पण याच टेबलवरती असतो 24 तास. मी अदर कामासाठी माझा दुसरा पेन वापरतो, पण हा जो पेन आहे तो इथंच असतो. इव्हन मला जे काही नोट्स लिहायचे असतात त्या नोट्सचे जे पेपर असतात ना तेही याच टेबलवरती नेहमी असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय माहितीये का, एक वातावरण तयार करणं किंवा असं सेटअप तयार करणं जे सेटअप तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करून देते. तेच आपण जस्ट इमॅजिन केलं की समजा मला स्क्रिप्ट लिहायची आणि माझ्याकडे पेन आता अवेलेबल नाही, तुम्हाला बाहेर जाऊन घेऊन यायचंय, तर तुम्ही ही गोष्ट हमखास समजा अर्ध्या किंवा 1 तासाचा टाइमपास करूनच मी आतमध्ये येईन. त्यामुळं कुठलाही व्हिडिओ रेकॉर्ड करताना मला फार तर 10 मिनिट लागतात हे सगळं सेटअप अरेंज करायला किंवा गोष्टी जागच्या जागेत प्लेस करायला. आणि ही गोष्ट ना खूप मदत करते. समजा जर मला अर्धा तास ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करायला लागली व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या आधी, तर प्रोबेबली मी कंटाळून जाईन आणि विसरून जाईल मला नेमकं काय बोलायचं व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट काम करायचं ना त्या कामाशी रिलेटेड तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या आजूबाजूला पाहिजे, हाताच्या जवळ पाहिजे, नजरेच्या समोर पाहिजे, जेणेकरून तुमच्याकडे अजून एक्सक्युजेस नसणार आहेत इनडिसिप्लिन व्हायला किंवा शिस्त नाही पाळायला. आणि दुसरं उदाहरण समजा माझ्या व्हिडिओ रेकॉर्डिंगच आपण दिलं, पण इंस्टाग्रामसाठी मी जे व्हिडिओ बनवतो त्याचं जर एक्झाम्पल आपण घेतलं तर बघा दोन्ही गोष्टी माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. ते म्हणजे सकाळी उठल्यानंतर किमान 1 तास मला स्वतःसाठी लागत असतो. त्या 1 तासात मला दुसऱ्यांची कुठलीही कामं नसतात करायची. तो किमान 1 तास नेहमी मी माझ्या मनाप्रमाणे जगत असतो. मला ज्या काही गोष्टी आवडतात ना त्या गोष्टी करण्यावरती माझा भर असतो. त्यामुळे मी एकदम सुरुवातीपासूनच ज्यावेळेस इंस्टाग्राम सिरियसली करायला घेतलं तेव्हापासूनच काय केलं माहितीये, आता माझ्याकडे ही रूम आहे, काइंड ऑफ स्टुडिओ आहे, सगळं एन्व्हायरमेंट आहे, तरी मी ते व्हिडिओ या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करत नाही, तर नॅचरल प्लेस वरती रेकॉर्ड करतो. जिकडे मी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतो, जिकडे एक्सरसाइज करण्यासाठी जात असतो ना त्याच ठिकाणी ते व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि त्यांना रिस्पॉन्स पण चांगला मिळतो जे काही आपले फॉलोअर्स आणि व्ह्यूअर्स इंस्टाग्राम वरती आहेत त्यांच्याकडून. आता ही गोष्ट मला कशा पद्धतीने मदत करते, समजा एखाद्या दिवशी माझा एक्सरसाइज करण्याचा मूड नाहीये किंवा मला कंटाळा आलाय, पण ही गोष्ट मला माहितीये की इंस्टाग्राम वरती दररोज व्हिडिओ येणार, या गोष्टीची आपले बरेचसे फॉलोअर्स वाट बघत असतात आणि तो व्हिडिओ रेकॉर्ड झाला पाहिजे. यासाठी मी नेहमी सकाळी उठून ग्राउंड वरती जातो, बाहेर पडतो आणि मग बाहेर पडल्याच्या नंतर स्वतःच्या माइंडला कन्व्हिन्स करतो की एक्सरसाइज करणं पण गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे. ही ठरलेली गोष्ट आहे, ती त्या पद्धतीने होते. आणि ज्यावेळेस समजा माझा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा मूड नसेल त्यावेळेस मी एक्सरसाइज करण्यासाठी बाहेर पडतो, जी गोष्ट ऑब्व्हियसली मला आवडते. प्राणायाम झालं पाहिजे, 10-15 मिनिटांचं ध्यान झालं पाहिजे, या गोष्टींवरती माझा नेहमीच भर असतो. ती गोष्ट मला करायला पण आवडते आणि बाहेर पडून ग्राउंडवर जाऊन हे सगळं करेपर्यंत मी माझ्या माइंडला पण तयार करतो की नाही इंस्टाग्रामचा व्हिडिओ येणं पण इम्पॉर्टंट आहे. आणि मग एक्सरसाइज झाला की परत एकदा व्हिडिओ रेकॉर्ड होतो आणि या दोन्ही गोष्टी सोबत सोबत होतात. यालाच आपण म्हणतो की एक वातावरण असं तयार करणं जेणेकरून तुम्हाला इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी साध्य करणं तुमच्यासाठी सहज सोपं होऊन जाईल. दोघांपैकी कुठली एकच गोष्ट जर मी करत असतो ना त्या ठिकाणी, तर मग माझी डिसिप्लिन फॉलो नाही होण्याची बरीचशी कारणं असतील. पण जेव्हा दोन्ही गोष्टी एकत्र
आहेत तर मग दोघांपैकी एक गोष्ट कंप्लीट करण्यासाठी का होईना मी दोन्ही गोष्टी करून घेतो. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, इम्पॉर्टंट टास्क आहेत, त्यांच्यासाठी योग्य वातावरण तयार केलं, थोडासा स्मार्ट प्ले केलात, योग्य पद्धतीने गोष्टींचं नियोजन केलं तर त्या करणं शक्य असतं. अजून एक कोट मला हे वातावरण एन्व्हायरमेंटल फ्रिक्शन जे रिड्यूस करण्याविषयी आपण बोलतोय त्याच्यावरून आठवतोय. इट डझंट टेक सो मच डिसिप्लिन टू नॉट ईट अ चॉकलेट बार इफ देर इज नन ऍट युअर होम. तर अशा पद्धतीने आपल्याला ते वातावरण निर्माण करता आलं पाहिजे जे वातावरण आपल्याकडनं डिसिप्लिन फॉलो करून घेईल आणि आपला आळस, कंटाळा किंवा कारण देण्याची सवय ऑटोमॅटिक कमी करेल. सिक्रेट नंबर 4, ट्रॅकिंग अँड मॉनिटरिंग. मॅनेजमेंट स्टडीजचा एक रूल आहे, व्हॉट गेट्स मेजर्ड गेट्स मॅनेज अँड व्हॉट गेट्स मॅनेज गेट्स इम्प्रूव्ड. म्हणजे जी गोष्ट तुम्ही मोजू शकता ना ती गोष्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळू शकता आणि जी गोष्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळू शकता ना त्या गोष्टीमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकता. आणि म्हणून तुमची प्रोग्रेस ट्रॅक करत राहणं, गोष्टी मॉनिटर करत राहणं, आपण जे काही काम करतोय, आपण जे काही एफर्ट घेतोय त्याच्याने काय फरक पडतोय, किती इम्प्रूव्हमेंट आहे तुम्ही करत असलेल्या कामामध्ये, या गोष्टी जर आपण मॉनिटर करत राहिलो ना त्यातून तुम्हाला एक मोटिवेशन पण मिळतं परत पुढे काम करत राहण्यासाठी आणि तिथे तुम्हाला प्रोग्रेस करणं पण पॉसिबल असतं. कारण त्या सगळ्या गोष्टी ट्रॅक करून आणि मॉनिटर करून आपल्या माइंडला क्लॅरिटी मिळत असते की आपण इथं कमी पडतोय किंवा ही गोष्ट आपण जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतोय. आणि ही क्लॅरिटी जशी येत जाते तसा आपल्यातला जो बेशिस्तपणा आहे ना किंवा इनडिसिप्लिन आहे ती ऑटोमॅटिक कमी व्हायला लागते. पुन्हा उदाहरण म्हणून आपल्या युट्यूब चॅनललाच घेऊयात आपण. मला ऍक्च्युअली युट्यूब वरती पहिला व्हिडिओ अपलोड करून 43 आठवडे होत आहेत, 43 वीक्स. हे जे मी तुम्हाला सांगतोय ते सगळं एक्सेल शीट वरती दिसेल तुम्हाला. ह्या 43 वीक्स मधून आज जो अपलोड होतोय ना तो 41वा व्हिडिओ आहे आणि 2 आठवडे मी मिस केलेत, म्हणजे 95% प्रोडक्टिव्हिटी आहे. आता ते 2 आठवडे का मिस केलेत हे पण मला माहितीये, पण ही जी आतापर्यंत मी डिसिप्लिन फॉलो करत आलेलो आहे म्हणजे 1 वर्ष पूर्ण होईल जेव्हा 52 आठवडे होतील. ही मागच्या 10 महिन्यापासून जवळपास मी जी डिसिप्लिन फॉलो करत आलेलो आहे ह्या माझ्या कामाशी रिलेटेड, तीच डिसिप्लिन ऍक्च्युअली मला आता अजून पुढे डिसिप्लिन राहण्यासाठी मदत करणार आहे. कारण या गोष्टीवरती एवढी मेहनत केली आहे, 7 महिने केल्याच्या नंतर 7व्या महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं. आता तर त्याच्यावरती इन्कम पण दिसायला स्टार्ट झाली. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्यालाच आपण म्हणतो ट्रॅक करणं किंवा मॉनिटर करणं. आणि ही गोष्ट तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करायला मदत करते, तुम्हाला अजून डिसिप्लिन बनायला मदत करते. आपल्याला जे काही काम करायचंय ना त्याच्यावर आपण जे एफर्ट घेतोय ते ट्रॅक आणि मॉनिटर केल्यामुळं या 3 गोष्टी अचीव करणं आपल्यासाठी पॉसिबल असतं. नंबर 1, मोटिवेशन. तुम्ही जी गोष्ट करताय ती ट्रॅक करत राहिलात, त्यातल्या इम्प्रूव्हमेंट ज्या आहेत त्या मॉनिटर करत राहिलात ना तर तुम्हाला ऑटोमॅटिक ती गोष्ट करण्यासाठी अजून मोटिवेशन मिळेल. जसं 43 पैकी 41 माझे व्हिडिओ आलेत तर मग 52 पैकी 50 पण आले पाहिजेत आणि 99% प्रोडक्टिव्हिटी या वर्षीची अचीव झाली पाहिजे. या गोष्टीसाठी मी ऑब्व्हियसली प्रयत्न करणार. तर हेच मोटिवेशन आहे. दुसरी गोष्ट, फीडबॅक लूप. आपण जेव्हा ट्रॅक आणि मॉनिटर करतो ना गोष्टी तर त्याच्यातून आपल्याला फीडबॅक घेता येतो, काय आपण बरोबर करतोय, काय चुकीचं करतोय आणि आपला जो नेक्स्ट कोर्स ऑफ ऍक्शन आहे, ज्या गोष्टी आपण पुढे करणार आहोत त्या ऍडजस्ट कशा करायच्या, कुठली गोष्ट करायची, कुठली गोष्ट नाही करायची, हा फीडबॅक आपल्याला आपल्या कामाविषयी ट्रॅक आणि मॉनिटर केल्यानंतरच मिळू शकतो आणि त्याच्यातूनच आपल्याला अजून इम्प्रूव्हमेंटचा स्कोप मिळतो. आणि तिसरी गोष्ट, क्लॅरिटी. आपल्याला आपण करत असलेल्या कामाविषयी जास्तीत जास्त क्लॅरिटी मिळते. पुढचा रस्ता आपल्याला क्लिअर दिसायला लागतो की काय करायचं नेमकं आणि काय नाही करायचंय, बरोबर. सो या 3ही गोष्टी आपल्याला अजून डिसिप्लिन राहायला मदत करतात, आपल्यातली स्वयंशिस्त वाढवायला मदत करतात. आणि सिक्रेट नंबर 5, मेक इट मोर एन्जॉयबल अँड एनर्जायझिंग. एक वाक्य कुठेतरी वाचलं होतं मी, फील द प्रोडक्टिव्हिटी, आणि ते खूप ऍक्च्युअली फील झालं होतं. तर आपण जे काही काम करतोय ना ते काम जेवढं एन्जॉयबल आपल्याला वाटत असेल, त्याच्यातनं जेवढी एनर्जी आपल्याला अजून मिळत असेल, जेवढं फन वे मध्ये मजेशीर पद्धतीने आपण ते काम करू शकतो ना तेवढी आपली प्रोडक्टिव्हिटी वाढेल, तेवढं आपण ते काम एन्जॉय करत असू, त्यातनं आपल्याला मजा येत असेल तर मग इनडिसिप्लिन किंवा बेशिस्त वागण्याचा काही प्रश्न उरणार नाही. आपल्याला मोबाईल स्क्रोल करायला, नेटफ्लिक्स वरती सिरीज बघायला, युट्यूब वरती टाइमपास करायला या गोष्टी करण्यासाठी डिसिप्लिनची गरज पडते का? नाही पडत. आपण ते तासन तास करू शकतो. का? कारण आपल्याला त्याच्यातून टेम्पररी प्लेजर मिळत असतं, मजा येत असते, आपली एंटरटेनमेंट होत असते आणि म्हणून आपल्याला तिकडे बोर पण होत नाही, आपण डिस्ट्रॅक्ट पण होत नाही. पण ज्यावेळेस आपल्याला करायचं असलेलं काम, आपल्यासाठी महत्वाचं असलेलं काम आपण करायला बसतो त्यावेळेस मग हे बोर्डम, डिस्ट्रॅक्शन, इनडिसिप्लिन सगळ्या गोष्टी आतमध्ये येतात. पण जस्ट इमॅजिन काय होईल जर का तुमचं काम तुम्ही एवढं इंटरेस्टिंग बनवलं, इतकं एनर्जायझिंग आणि इतकं फन वे मध्ये करण्याचा प्रयत्न केला की ते कामच तुम्हाला एन्जॉय देते, ते कामच तुम्हाला ते प्लेजर देते जे तुम्हाला बाकी ठिकाणावरून मिळते. तर काय होईल? तुमचा जो बेशिस्तपणा आहे किंवा इनडिसिप्लिन आहे ती किती कमी होईल? जस्ट तुम्ही स्वतःच विचार करा. जसं अगेन मला व्हिडिओज बनवायला आवडतं, इंस्टाग्राम
इंस्टाग्राम वरती बरेचसे आपले मित्र ते अप्रिशिएट करतात. इव्हन युट्यूब वरती पण चांगला रिस्पॉन्स आहे. आजपर्यंत 5000 तासांपेक्षा जास्त आपला वॉच टाइम आहे. 1 लाखापेक्षा जास्त क्युम्युलेटिव्ह व्ह्यूज आहेत चॅनल वरती. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मला एनर्जी देतात, मला मजा येते त्या सगळ्या गोष्टी करायला आणि म्हणून मी या कामामध्ये डिसिप्लिन फॉलो करू शकतो. तसंच तुम्हाला जे काही करायचंय ते अजून एन्जॉयबल कसं करता येईल, फन वे मध्ये कसं करता येईल या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला वेट कमी करायचंय आणि त्याच्यासाठी तुम्ही जिम लावली आहे, पण मग आठवडाभर 10 दिवस 15 दिवस गेले आणि मग 16व्या दिवशीच्या नंतर परत 2-2 3-3 दिवसाचे गॅप पडायला लागले तुमच्या जिमला जाण्यामध्ये. पण तुम्हाला हेल्दी राहणं आणि वेट कमी करणं तर इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने शेड्यूल बनवू शकता की तुम्हाला अजून ते करण्यामध्ये मजा येईल, एनर्जी मिळेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही एका दिवशी जिमला जाताय, दुसऱ्या दिवशी तुम्हाला बॅडमिंटन खेळण्यामध्ये पण इंटरेस्ट आहे, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळताय, पुन्हा जिमला जाताय, पुन्हा बॅडमिंटन खेळताय, पुन्हा जिमला जाताय, पुन्हा बॅडमिंटन खेळताय आणि संडेला वगैरे तुम्हाला सुट्टी असेल तर मग त्या दिवशी तुम्हाला क्रिकेट खेळायला पण आवडतं तर तुम्ही क्रिकेट सुद्धा खेळताय आणि पुन्हा हे रुटीन आठवडाभर फॉलो करताय. तर ज्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीने गोष्टी कराल की तुम्हाला त्या एन्जॉय केल्यासारखे वाटतील किंवा त्याच्यातून तुम्हाला अजून एनर्जी मिळेल, तुम्ही आतमधून सॅटिस्फाईड फील कराल त्या गोष्टींविषयी, तर तुम्हाला डिसिप्लिन राहण्याची गरज पडणार नाही. तर ती डिसिप्लिन ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये यायला लागेल. तुमच्याकडून तुम्ही स्वतःच ती कामं करून घ्याल ऑटोमॅटिक. त्यामुळं ज्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत ना त्या फन वे मध्ये करण्याचा प्रयत्न करा, एन्जॉयबल आणि एनर्जायझिंग करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही इनडिसिप्लिन नाही तर ऑटोमॅटिकली आणि सहज पद्धतीने त्याच्यामध्ये डिसिप्लिन आणू शकाल आणि तुमची ओव्हरऑल प्रोडक्टिव्हिटी वाढेल, तुम्ही इम्प्रूव्ह करू शकाल आणि यशस्वी होऊ शकाल तुम्हाला जे काय हवंय त्या सगळ्या गोष्टींमध्ये. गोष्टी एन्जॉयबल करण्यासाठी एक 3P चा फॉर्म्युला पण आहे, प्ले, पॉवर, पीपल. प्ले म्हणजे काय, ती गोष्ट तुम्हाला खेळ वाटली पाहिजे. जसं एखादा खेळ खेळण्यामध्ये आपल्याला मजा येते तसे ती गोष्ट करण्यामध्ये मजा आली पाहिजे. दुसरा पी, पॉवर, त्या गोष्टीतून तुम्हाला पॉवर मिळाली पाहिजे. आयदर तुमचे फिजिकल मसल बिल्ड होतात म्हणजे तुम्हाला फिजिकल पॉवर मिळते किंवा तुमचं माइंड मसल बिल्ड होत आहेत, तुम्हाला काहीतरी मानसिक शांती मिळते आणि तुम्हाला ती पॉवर एक्सपिरियन्स करता येते ते काम करून. त्या पद्धतीने पण गोष्टी एन्जॉयबल होऊ शकतात. आणि तिसरा पी, पीपल, म्हणजे लोकांनी तुम्हाला त्या कामासाठी रिकॉग्नाइज केलं पाहिजे, लोकांनी तुमच्या त्या कामाचं कौतुक केलं पाहिजे किंवा ग्रुपमध्ये किंवा ग्रुप ऑफ पीपल्स मध्ये तुम्हाला स्टँड आउट करता आलं पाहिजे. तुम्हाला त्या कामासाठी तुमची वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे ते काम करून किंवा त्या गोष्टीवरती मेहनत करून. आणि शेवटी आपण माणूस आहोत त्यामुळे आपण सगळेच कौतुकाचे भुकेले असतो आणि अशा पद्धतीने पण तुम्ही ती गोष्ट एन्जॉयबल बनवू शकता. तर हे 5 सिक्रेट आहेत ज्या पद्धतीने तुम्ही एफर्टलेसली किंवा अगदी सहज स्वतःमध्ये ती शिस्त डेव्हलप करू शकता आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींमध्ये प्रोडक्टिव्हिटी, सक्सेस आणि तुम्हाला जे यश मिळवायचंय ते अचीव करू शकता. आणि आय होप तुम्ही सगळे ते कराल, तुम्ही सगळे तुम्हाला हवं असलेले यश अचीव कराल. मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका हे 5ही सिक्रेट रिअल लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करणं पॉसिबल आहे किंवा नाही, ते तुमच्यासाठी युजफुल आहेत किंवा नाही. तुमचे ओपिनियन कमेंट करून सांगा. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचा जो काही मित्र परिवार आहे, तुमच्या जवळचे लोक आहेत, त्यांच्या लाईफ मध्ये पण डिसिप्लिन आली पाहिजे, त्यांनी पण सक्सेसफुल झालं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर त्या लोकांसोबत पण हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशाच महत्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.